मस्त. नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत मुंबईजवळ असलेल्या एकदम हायडन आणि डेंजरस वॉटरफॉलकडे. हा असा वॉटरफॉल आहे जिथे क्राऊड नेहमीच असतं आणि ब्युटी फुल ऑन हेवी. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्ही बघत आहात भरत बडवे ब्लॉग्स. चला तर मग सुरू करूया आजचा भन्नाट प्रवास. आता मी निघालो सुन्नाटवरून कुंभे वॉटरफॉलकडे. तुम्ही जर मुंबईवरून येत असाल तर मुंबई ते कुंभे वॉटरफॉल हा एक साधारणतः 130 ते 140 किलोमीटर असावा. आणि तुम्ही ट्रेनने येत असाल तर माणगावला उतरू शकता आणि तिथून लोकल ट्रान्सपोर्टने तुम्ही कुंभ्यापर्यंत येऊ शकता किंवा डायरेक्ट बाईकने कारने येऊ शकता. रस्ता फुल कोकण वाईब देतो, ग्रीनरी, घाट आणि मस्त हवा. रोड परत काम करतील इकडे उमराची झाडं बघितली आहे, नुसती जाग्या जाग्यावर उमरच आहे. पाणी पण मजबूत असं इकडे आता म्हटलं नाही लेल बघ. आता मी पोचलोय कुंभे वॉटरफॉलच्या बोगद्याजवळ. इथून पुढे बोगदा पार केल्यानंतर आपल्याला ट्रेक करत जायचं आहे. पुढे गेल्यानंतर रस्ता थोडं स्लिप आहे. जे व्ह्यू पॉईंट आहे तिथे तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. मस्त चालू आहे. सांगते 8-10 वर्ष पाणी पडते वरून धरणासाठी. पाऊस नाही, पाणी पडते वरून. की पाऊस पडतोय. पुढे यायचं ना. हा पुढे 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 युट्यूबवाले हात दाखवतात ना बोगदा. काय ते मध्ये हात दाखवतात. कोण राईट मारायचं की राईट मारायचं ना. हा राईट दाबो इकडे दिले बघ. आणि कुंभेवाडी आणि हा कुंभेवाडी रे. बरोबर आहे रे. रिस्की गेला. हा सगळं लावलेलं बघ वरती पार्किंगला. पुढे ये, जास्त कोणी पुढे जाऊ नको. रिस्क घ्यायला झालाय कुठे धरणाचा. तो वरचा प्रोजेक्ट धरणाचाच आहे. ते हा धरणासाठीच हे रस्ते झालेले आहेत. ते लोकांचा फायदा झाला, वॉटरफॉल बघायला भेटला. धरण नाही झाला. त्याला हात पकडले.
ये तू हे शिवा थांब. हा पाण्याला का सांगतो मी. हे बघ, हे आहे ना सेल्फी पॉइंट आहे इथे. फोटोच्या नादात घेऊन जायचं आपल्याला. येते ना रस्ते असते. पाण्याजवळ जपून या, कारण रॉक खूप स्लिपरी आहे. आता बॅरिकेड्स लावलेले आहेत, तरी पण क्रॉस करून तुम्ही पुढे जाऊ नका. रे किंवा जे वॉटरफॉल पडतं तिथूनही कोणी जाण्याचा प्रयत्न करू नका. जर का पाय घसरलं तर डायरेक्ट 170 ते 150 फूट खाली जाऊ शकतं. पण एक्सपिरियन्स एकदम नेक्स्ट लेवल आहे. इकडे नाही इथून ये, इथे ये. अरे इथे ये, पुढे नाही जायचं जास्त. जाणतो इथेच थांब, जास्त पुढे नाही जायचं आपल्याला. ए झांजू इकडे, पुढे नको जास्त जाऊ. दिसते ना, हे बघ. वाव, हा बघा कुंभे वॉटरफॉल. खरंच सांगतो मंडळी, हा वॉटरफॉल रिअल लाईफमध्ये खूप मोठा आणि पॉवरफुल आहे. हाईट जवळपास 170 फूट. फुल नॅचरल ब्युटी. हा स्पॉट रील्स आणि ब्लॉगिंगसाठी परफेक्ट आहे. पुढे जाऊ नको, पुढे जाऊ नको सुजल. ते चप्पलचा काय भरोसा नाही. आता हा मध्ये तर मेन रिस्की पॉइंट कुठं आहे? तो इथं मध्ये असेल, इथं खाली. इथून नाही दिसणार भाऊ. नको जाऊ. ते बघा ना कुठे गेले ते, पुढे बघा ना. हा मग तेच बोलतोय. किती पुढे आले त्याच्यावर तो गेला लय. अरुण जास्त नको जाऊ. रिस्की म्हणजे लय बेकार आहे यार. ट्रेन बघ काय खाली. अरे पण ते बघ कुठे उभे, ते बघ. एक मिनिट थांब. त्या साईडला तर मित्रांनो, हा आपला एक कुंभे वॉटरफॉल. काढली ती तिथे काढली ना त्यांना, तिला हा ती उतरली कुठं? तिथून आहेच मध्ये जागा. ते बघ किती कडले येऊन उभे राहिले. काय करायचं एवढी? खाली बघायला कसं आहे. बघा ना, ते थोडं जर पाय मिस्टेक झाली, काय झालं तर डायरेक्ट खाली. चला धाव्या. अजून पाणी भरपूर येतं, भारी वाटत असेल. मला फोटो काढायचे आहे थंबनेलसाठी. जाणारे खूप जातात रे असं. पण हे बघ, ही नदी आहे ती. ही नदी आहे. पाणी जात होतं. पाणी जातं. हीच नदी खाली जाते बघा सर. आपल्या इथे आला होता ना वॉटरफॉलला, ते हिच पाणी जातं. जुन्नई मंदिर म्हणजे एकदम सुरुवातीचं आहे. बघ झोपतात आहे बघ. ठीक आहे रे, एवढ्या याच्यापर्यंत ठीक आहे. पण तुम्ही नको ते रिक्स घेऊन मारायला तिथे. माकडं बघ. हे बघ समोर बघ, पुढे वांदर आहेत. वांदर बोलतात ना. कबूतर बघ, कबूतर. शिवा माकड बघ इकडे. वानर सेना. ते बघ, ते तिथे उभे. ते गेलेत ना, ते बघ पुढे गाड्या उभे. ते तिथनं खाली गेले. पण गरज काय, पाय साधला तर डायरेक्ट खाली. ते 350 फूट. ते इथं बघ उभे होते बघ कॉर्नरला. बघितलीच नाही, ते इथनं गेले खाली. पण गरज काय तिथून जायची? हा इथून खाली पाणी पडतोय. आपण हात गाड्या दिसतो वाटतं. गाड्या दिसतात. आपण तिथे गेलो होतो ना. आपण समोर नाही, त्याच्या खाली मध्ये गेलो होतो आपण. तो खाली इकडे तर मंडळी, हा होता कुंभे वॉटरफॉल. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर इतरांना पाठवायचं असेल
तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.